सावरकर स्मारकाचे कार्यवाह श्री राजेंद्र वरडकरजी इथं आहेत. कसा वाटला अनुभव, कसा आहे? खूप चांगलं आहे. कारण का आम्ही शहरी लोकांची ग्रामीण भागापासून नाळ तुटलेली आहे. शहरात आल्यामुळे आम्ही शहरी वातावरणात वाढतो. पण आज अशी अवस्था आहे की काही गोष्टी आपल्या नित्य उपयोगात आणल्या जातात, पण त्या गोष्टी कुठून येतात, काय येतात, कसं असतं हे आपल्याला माहीत नाही. पण काही गोष्टी आपल्याला थोडंसं जाणून घेणंही गरजेचं आहे. आता हा जो हे दिसतंय हा धूप आहे. ओके. हा झाडांमधनं जो डिंक येतो बाहेर, त्या डिंकापासून तो डिंकालाच तो धूप म्हणून. आता ही इथे खाली वात पेटते आहे. तुम्ही जर याचा सुवास घेतला, हे घेतला, सुगंध घेतला तर तुम्हाला धूप आहे तो. आता काही गोष्टी हा राजगीर आहे, पण हा राजगिरा आपण दुकानामध्ये वाण्याकडनं आणतो, पण हा राजगिरा कसा असतो हे माहीत कोणाला. तर हे राजगिरा आहे. नंतर तुम्हाला इथे जो तुम्ही चहा प्यालात तर हे रानफूल आहे, आणि या रानफुलापासून जी बनवलेली चहा तुम्ही आता घेतली ही भाव्याची शेंग आहे. हे रानभेंडी आहेत. हा मका आहे. ह्या त्यांच्या रोजच्या आहारातल्या वस्तू आहेत, पण त्यांच्या जीवनमानामध्ये, राहणीमानामध्ये ते वापरतात. तेव्हा आपल्या शहरी लोकांना माहीत असावा. आणि त्याच्यातली जी मिनरल्स वगैरे आहेत ती आपल्याकडे आली पाहिजे. कसं आहे की आत्मनिर्भर भारत जे म्हणतो, तर शहरामध्ये जर ग्रामीण भागातला माणूस जर शहरात आला तर तो त्याची नाळ तुटणार, म्हणजे ग्रामीण भागात, तर तो तिथेच राहिला पाहिजे आणि त्यालाही त्यातनं रोजगार पण मिळाला पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. फंटास्टिक. जर तुम्ही त्या काउंटरला जर पाहिलं तर तिथे ते भोपळा दिसतो. हो. भोपळ्यापासून वेगवेगळे